सुप्रिया सुळे यांनी सुद्धा वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी लावून धरली। देश संविधानानुसार चालतो, एका कुटुंबियाच्या आदेशावर चालत नसल्याचं सांगत गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली। तर दोन्ही सुना तक्रार करत असतील तर हगवणे कुटुंबीय किती चुकीचं वागत होतं हे समोर येतं असं सुळे यांनी म्हटलं। हा देश कुठल्याही कुटुंबाच्या मनमर्जीने चालत नाही, तो संविधानाने चालतो आणि हुंड्याच्या विरोधात कायदा या देशात अनेक दशकापूर्वी झालेला आणि अशा क्रूर घटना जर होत असतील त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हीच आमची भूमिका आहे। दोन्ही सुनांच्या कंप्लेंट्स येतात, दोन्ही सुना पोलीस स्टेशन्समध्ये गेल्या। मग असं कधीतरी मनात वाटतं अरे यांना एवढं शिक्षण दिलं, एवढे मुंबई पुण्यात शहरातही लोक राहतात, तिथे पुरोगामी विचाराचा उल्लेख करतात, हे वेस्टर्न कपडे घालतात, पण भुरसटलेले विचार गेले नाही तर काय त्या कपडे आणि शिक्षणामुळे यांच्या घरात काही क्रांती घडलीच नाही, किती दुर्दैवी आहे। हा त्या शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा आणि पुरोगामी विचाराचा अपमान या हगवणे कुटुंबाने केलेला आहे।